का पत्ता कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है। बोलो सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। अरे नीम का पत्ता कड़वा है, अरे नीम का पत्ता कड़वा है। अरे जितेंद्र आव्हाडचं करायचं काय, अरे नीम का पत्ता कड़वा है। बोला 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 भारत माता की जय, भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। प्रभू रामचंद्र अपमान करणाऱ्याचा, प्रभू रामचंद्र अपमान करणाऱ्याचा मुर्दाबाद भाई मुर्दाबाद, मुर्दाबाद भाई मुर्दाबाद, मुर्दाबाद भाई मुर्दाबाद, मुर्दाबाद भाई मुर्दाबाद, जितेंद्र मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, जितेंद्र मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, जितेंद्र मुर्दाबाद। नीम का पत्ता कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है। जितेंद्र आव्हाडच्या बैलाला, प्रभू रामचंद्राचा अपमान करणाऱ्याच्या बैलाला, प्रभू रामचंद्राचा अपमान करणाऱ्याच्या बैलाला, प्रभू रामचंद्राचा अपमान करणाऱ्याच्या बैलाला। अरे जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद। जितेंद्र आव्हाडचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय। जितेंद्र आव्हाडचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय। प्रभू श्री रामचंद्र की जय, सियापति रामचंद्र की जय। अरे नीम का पत्ता कड़वा है, जितेंद्र आव्हाड कड़वा है। नीम का पत्ता कड़वा है, जितेंद्र आव्हाड कड़वा है। जितेंद्र आव्हाडच्या बैलाला उद्धट बोला। पहिले मारा मारा, अरे त्यावर काय नाही उठा ना, केश पेन वरल्या, केश पेन वरल्या दिले तो काय हो अच्छा म्हटले
जितेंद्र आव्हाडने शिर्डी येथे प्रभू रामचंद्राचा अपमान केला आणि त्यांनी सांगितलं की प्रभू रामचंद्र हे मांसाहारी होते, ते शिकार करायचे, ते जंगलात राहायचे आणि बोलत असताना त्याला एवढं भान नाही, तो असं म्हणजे तो जंगलात राहायचा, गवत कापायचा, जंगलात कुठं काय राहणार, 14 वर्ष काय करणार. पण या भडव्याला हे माहित नाही की एक कंद आहे, त्याचं नाव रामकंद म्हणतात आणि जंगलामध्ये कंदमुळं असायचे आणि जिथे जंगल तिथे जिथे खूप मोठे मोठे वृक्ष नाही तिथे सुद्धा फळ खूप खायला मिळत असतात आणि 14 वर्ष रामांनी फळ आणि कंदमुळं खाल्ले, याचा रामायणात उल्लेख आहे. आणि हा भडवा रामाला मांसाहारी म्हणतो, याने आमच्या देवाचा अपमान केला. आता मागे सुद्धा याने की ज्या वेळेस एक वेळेस शिवाजी महाराजांच्या बाबतीत बोलला, शिवाजी महाराज 4 फुटाचे आणि अफजल खानाच्या उतात्तेकरांच्या अफजल खान एवढा मोठा भव्य दिव्य, म्हणजे जेणेकरून हे जे वामपंथी आहेत हे जे सर्व आहेत, अगदी उभाटा असेल, अजून शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, यांनी आता स्टॅलिन असेल, यांनी वेळोवेळी हिंदू धर्माचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा अपमान हिंदू जनता कदापि सहन करून घेणार नाही. मी सर्वांना आव्हान देतो, या जितेंद्र आव्हाडने या मुसलमानांच्या मतदानासाठी आणि या मुल्ला मौलांच्या दाड्या पुरवण्यासाठी हे सर्व लाट चालवलेले आहेत. आणि यावेळेस सुद्धा उद्धव ठाकरे असतील, तो बडबडा भडवा संजय राऊत असेल, कुणी असेल, कुणी कुठली प्रतिक्रिया दिली नाही. मी एक सांगतो, या सर्व हिंदू बांधवांच्या माध्यमातून सांगतो, कुणीही हिंदूंना झोपलेलं समजू नये, हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. जे गावच्या पातळीवर असेल किंवा देश पातळीवर असेल, अशा सर्व घटनांचा आम्ही निषेध करू आणि जशाच तसे उत्तर देऊ आणि या मुसलमानांचं लागून चालू करणाऱ्या भडव्यांना ठिकाणावर आल्याशिवाय राहणार नाही. जय श्रीराम.